नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर आता व्हिडिओ जरा लेट आला आहे आणि कारण माझा शूट केलेला टाकायचाच राहून गेला. आता चला मी शेताला चालले भावाच्या. चला मग तुम्ही पण. हे बघा आता चालू आहे आम्ही शेताला आणि माझे वडील आणि मी आम्ही दोघंच आलो आहे. आईला जरा घरीच स्वयंपाक करू लागली. आई म्हणलं आम्हीच जाऊन येतो आणि चला मग मिरच्या वांगे ते पण न्यायचेत मला माझ्या घरी जिंतूरला. आणि चला म्हणलं अशा भावाने हिर पण पाडले, ती हिर पण बघून यावे. आणि किती खोल 50 फूट हिर अशी मोठी विहीर घेतलेली आहे, ती पण बघायला आले मी इथं. बघा मस्त असे वांग्याचे झाडं, वांगे पण खूप आलेत. नंतर दाखवते मी तुम्हाला, कारण पाण्याच्या साईडला खाली असतात ना वांगे. आणि काही गावाला नेलेत वाटते आमच्या मामांनी पण. चला बघा तर मग. चला बाप्पा, ढीक तर लयच मोठा आहे अण्णा. हिरीकडे जाऊत ना तिकडं वेळा ना. बाज मस्त आणून ठेवली, बूट बिकून आणून ठेवले घालाय तुका मामा आणून. हे काय लावलं इकडे? मोहरी बिवरी पिरले वाटते. मोहरी आहे, हरभरा आहे, इथं रताळा, इथं मोहरी हरभरे पेरले ना. होय अण्णा, कुठून आहे की इथवरच आले हे. बोरीचं झाड तर बोर असं तोडून टाकले हे का? कोणी तोडले? हिर. आता घरी झाले चांगली. खड मग दगडातूनच पाणी येते ना अण्णा. असं का? असं असतं ना. काळा बघा, काळा दगड लागलाय पाषाणसारखा. पाणी भरपूर आहे. हो, व्हिडिओ कॉल करते ना बाळाला. हे बघा माझ्या भावाने शेतामध्ये हिर घेतली आहे. बाजूलाच ओढा पण आहे, त्याच्या शेजारीच विहीर घेतली आहे. आणि खूप मोठी 50 फूट विहीर आहे. बघू शकता किती मोठं मटेरियल आहे वर. आता त्याचं पण काहीतरी करल तो. हे बघा बोरी आता नेमक्याच पिकायला सुरू झाल्या. आता चला म्हणलं मस्त हाताने तोडून बोरं खावे म्हणून आता मस्त हिर हे बघितली. आणि जाता जाता मिरच्या आणि ते पण घ्यायच्यात. म्हणलं चला अगोदर बोरं आणू, खाऊ पण तोडून. म्हणून मग मी आता अण्णा काठीनं पाडत आहेत. मला नको, झाडाचेच तोडून खायचे तर. आणि खाली पण आता पिकलेले तेवढे भरपूर सारे पडले होते, पण खालचे नाही घेतले जास्त मी, कारण अगोदर तर मला सर्दी खोकला आहे. म्हणलं थोडेसेच खायचेत, कारण बोरं म्हणलं की कुणाला आवडत नाहीत, सगळ्यांनाच आवडते तर. आणि मस्त असे बोरं पिकलेत, मी दाखवते तुम्हाला. बघा पुढं
आणि बघू शकता हे बघा मस्त असे आणि जास्त पिकलेले नाही एकदम असे नॉर्मल पिकायला सुरू झालेले बोरं खूपच छान लागतात खायला आणि भरपूर असे बोरं खाल्ले खोकला असू द्या म्हणलं चला बोरं आता नेमकेच पिकाय सुरू झाले अन्न याचा बोर नाही बा याचा बोर हे बघा मस्त असे मी बोरं तोडू लागले आणि अण्णाला म्हणलं धरा तुम्ही कॅमेरा. अण्णानं फर्स्ट टाईमला धरला व्हिडिओ काढायला कॅमेरा आणि बघा मस्त काढला व्हिडिओ फर्स्ट टाईमलाच अण्णानी आणि मस्त बघू शकता तुम्ही कसले भारी बोरं पिकले. तर पण खरं सर्दी खोकल्यामुळं जरा टाळे घरी जास्त बोरं आणण्याचे थोडेसेकच आणले मी मला जेवढे आवडले तेवढे आणि मस्त अशी मी ओटी बांधली आहे कमरेला. बघा कसली भारी बोर पिकली शेतातली आमच्या भावाच्या. हे बघा एकदम सुंदर हातानं खाता येतील बोरं ही पण. चला मस्त शेतात बोरं खात हे जाऊ लागले मी आणि शेतात हातानं तोडून बोरं खाण्याची मज्जाच काही वेगळी असते आणि शेतातलं वातावरण खूपच भारी असते. आणि काय काय बोर आंबट होते 2-3 झाडाचे तोडून बघितले आणि काय काय गोड होते बोरं पण मजा येऊ लागली म्हणा. थोडेफार खाल्ले मी आणि छानच बोर होते भारी वाटलं मला. भावाच्या शेतामध्ये पाण्याची पण भरपूर सोय झाली. आता पुढं आंबे पण लागतील त्यानं आंब्याचे पण झाडं भरपूर लावलेत तसं मी तुम्हाला नक्की दाखवून पुढं पण. माझं म्हणणं कसं बाय काय वांगे मिरच्या भरपूर कापूस काढला आता पराठ्या जमा केल्यात. मस्त फ्रेश थंड वातावरण. हे बघा मस्त वांगे तोडलेत आणि काय कवळेच असलेत कवळेच घेतलेत मी. छान भाजी होती आणि आता मिरच्या पण तोडायच्या. चला तुम्हाला दाखवते मी. चला तर मग चलत चलत परत मी थोडेसे बोरं तोडले आणि वापस घरी जायला निघालो आम्ही कारण मला गावाकडे पण जायचं होतं माझ्या घरी. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.